वा, चांगले चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न बैदडाच्या आतमध्ये जरूर केलाय. चांगले चेंडूला सन्मान दिला आणि तिथे मात्र सुखरूप घट्ट्यामध्ये जाऊन पोहोचतोय. सिंगल मिळाली आहे आणि एका षटकाचा खेळसप्पा धप्पलकावरती गोल्डेकर कळवत तिथे 7 धाबा 1 गडी बाद असताना शेवटचे 42 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी बनवायचे 62 धाबा. म्हणजे अवघड असं काही नाहीये. केलं तर सर्व सोपं आहे, नाही केलं तर काहीच नाहीये. ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटमध्ये थोडेसे परिश्रम घ्याल, त्यावेळेस स्वतःला एक मोठा ताण द्याल, त्यावेळेस कुठेतरी त्याचा मोठा उपयोग आपल्या संघाला तो सातत्याने होत असतो. त्यासाठी आपण प्लसमध्ये राहतो आणि प्रतिस्पर्धी संघ खऱ्या अर्थानं मायनसमध्ये दिसून येतो. हे क्रिकेट आहे. ज्यावेळेस तुम्हाला क्रिकेटमध्ये कुठेतरी फेरबदल करायचा असतो, त्यावेळेस तुम्हाला थोडंसं बदलावं लागत असतं. ज्यावेळेस तुम्ही थोडासा बदल कराल, त्यावेळेस त्याचा मोठा उपयोग आपल्या संघाला होत असतो. इथे मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघासाठी बदल करायचा असेल ना, तर स्वतःला सिद्ध करत इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्वतःला प्रसिद्ध व्हावं लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न निश्चित करावे लागतील. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं सह्याद्री हॉस्पिटल पुरंदर डॉक्टर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. आपण पाहतो की अतिशय हिरवगार असं ग्राउंड खऱ्या पाहायला मिळते. पहा, अतिशय सुंदर असा रम्य वातावरण. साईड पाहिलं तर खऱ्या अर्थानं ऊसाची शेती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण पाहतो चौबाजूनं पाहिलं तर चिंचाचे झाड आहेत. प्रत्येक जातीचं आपण पाहतो की झाड आहे आणि त्याचबरोबरीत आपण पाहतो की खऱ्या अर्थानं फेब्रुवारी महिना म्हटल्यानंतर उन्हाळा चालू होतो. उन्हाची तीव्रता एवढी जास्त असताना सुद्धा आपल्याला या ग्रास ग्राउंडमुळे ऊन थोडंसं कमी जाणवत असतं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपल्याला क्रीडा समितीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. अतिशय चांगल्या प्रकारचं काम खऱ्या अर्थानं आपण पाहतो. आपल्या भेटीला आणून देण्याचा निश्चित प्रयत्न सातत्यपूर्ण आपल्याला या ठिकाणी ऑर्गनायझर कमिटीचा राहिलेला आहे. आपण पाहतो की बाजूने पाहिलं तर खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर असं या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलेलं आहे सर्व स्पोर्ट्स आपण पाहत आहोत. त्यामध्ये त्याच्या माध्यमातून येणारा गेटअप किती सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आपण पाहतो एक मोठी पंचांकडे अपील आली आहे आणि तिथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी घेतलेली आहे. तिसरे पंच कळवतील योग्य तऱ्हेने आपल्यापर्यंत काही षडामध्ये. प्रवीण गजशिव सर, फलंदाज सेफ आहे, नॉट आउट असेल आणि त्यानंतर आपण पाहतो की एक चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पहा, अक्षरशः गती परिवर्तन करत टाकणारी गोलंदाजी इथे वारंवार आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पावी आधी ते मात्र काही एफर्ट मैदानाच्या आतमध्ये दिला होता आणि अक्षरशः पाहिलं तर कॉट ब्यानचं सिका ठरतोय. फलंदाज थांबतोय. पहा, रवी धायगुडे पाटील बॅक टू द डग आउट.
न्यू बॅटर सांगा. श्रीनिवास. त्यानंतर आपण पाहतो बगेचा पोलीस चेंडू श्रीनिवास साठी असेल, परंतु गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू पहा, वाईट लेन चेंडू वरती टाकणारा एक झोड आपल्याला पाहायला मिळाला तिथे. आपण पाहतो की थोडस अलीकडे सरकत खेळण्याचा प्रयत्न होता तिथे, थोडासा स्टेप आउट झाला असता, बॅट वरती प्रॉपर येऊ शकला असता, परंतु थोडासा दूरवरती राहिला फलंदाजापासून आणि चेहरा समोरून निघून गेलाय. 2 षटकाचा खेळ संपला धोपलकावरती 10 धावा आहेत. शेवटचे 36 चेंडू आणि जिंकण्यास बनवायचे 59 धावा. 36 चेंडू 59 धावीची गरज इथून पुढे सामना जिंकण्यासाठी असणार आहे. परंतु दुसरे षटक टाकण्यासाठी आता श्रीराज केशकरला पुढे आणले, परंतु आपण पाहतो की आता फलंदाजावरती नावासारखी कामगिरी करणार की काय, आता इथून पुढे राज्य करणार की काय, परंतु पाहूया श्रीराज, कारण की त्याच्या नावातच श्रीराज आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक मध्ये तयार डॉक्टर अनिकेत कड. अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक शांत संयमी खेळी साकारण्याचा प्रयत्न, फुलटफेचा चेंडू खरपूस समाचार, थेट फेकू दिला चेंडू सीमारेषा बाहेर, वाघाची दांड फोडला फहाड. डॉक्टर अनिकेत कड सेट ऑन फायर षटकार. राकेश सर, त्यानंतर आपण पाहतो की 16 धावा धोपलकावरती आहेत. पाहतो की ज्यावेळेस स्पर्धा कव्हर करत असतो, ऑर्गनायझरशिप करत असतो, कुठेतरी एक ताळमेळ खरं मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांची तळमळ आपल्याला ही सातत्यानं पाहायला मिळत असते. पहा, प्रत्येक वेळेस आपण पाहतो की राडामध्ये चेंडू आपण डॉक्टर राकेश आत्राम सर चेंडू पर्यंत जाण्याचा निश्चित प्रयत्न करत असतात, तिथे जो शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर आपण पाहतो की कंपल्सरी ते शोधूनच आणत असतात, कारण की ज्यावेळेस अशा गोष्टी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सातत्यानं कराल त्याचा कुठेतरी मोठा फायदा आपल्याला होत असतो. आणि त्याचबरोबर त्यांची असणारी मेहनत ही प्रामाणिकपणे खऱ्या अर्थाने त्यांच्या तळमळीच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं देखील मी खऱ्या अर्थानं कौतुक करतो मयूर सर, कारण की मी सकाळपासून राकेश सरांकडे पाहतोय, फक्त माझ्या मतेच जेवण करण्यासाठी तिथे भोजन कक्षामध्ये गेले असतील, परंतु सकाळपासून त्या या ठिकाणी आहेत आणि संपूर्ण लक्ष त्यांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहा, चेंडू असेल, आपण पाहतो की कोण इंजर्ड झालं, त्यानंतर आपण पाहिलं दुसरीकडे तर काही गोष्टी छोट्या मोठ्या होत असतात, म्हणजे त्यांच्याकडे कुठेतरी लक्ष देण्याचा निश्चित प्रयत्न आपल्याला राकेश आत्राम सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. म्हणजे ही तळमळ खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं मी कौतुक करेल. आणि त्याचबरोबर जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 2.4 षटकांचा खेळ संपलेला आहे, 20 धावा धोपलकावरती, शेवटचे 32 चेंडू शिल्लक आहेत पहा, आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. वाघोली डॉक्टर असोसिएशन टीम संघाला 49 धावा. पुढे सरतो मित्रांनो आपटी वार खरपूस समाचार, थेट फेकू दिला चेंडू सीमारेषा पार, धावा मिळतील 6. येतो तिथे रुबाबदार जानदार, येतोय षटकार 6 धावा. दोन 2.5 षटकाचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती आपण पाहतो श्रीराज केसकरला आस्वाद दाखवलाय. अकुट टप्प्याचा चेंडू होता, खरपूस समाचार घेतला आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी मोठा प्रहार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 31 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 43 धावा.
मॅच चेंडू येतोय. मी ह्याच्या अगोदरच सांगितलं होतं की राकेश सरांच्या बाबतीत ज्यावेळेस अशा कुठे घटना होत आहेत, चेंडू जातो राडामध्ये, चौबाजूला पाहिलं तर इथे आपल्याला शेती पाहायला मिळते आणि शेतीमध्ये खऱ्या अर्थानं मधोमध हे अकॅडमी आहे, हे ग्राउंड आहे खऱ्या अर्थानं. आणि त्याचबरोबरच आपण पाहतो की वारंवार चेंडू हरतायत, परंतु आपण पाहतो की शोधून आणण्याचा निश्चित प्रयत्न इथे राकेश सर करतायत. परंतु असो, शेवटचे 30 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा बडवायच्या. 3 षटकाचा खेळ संपला. 27 धावा बडवल्यात. 2 गडी बाद असताना 3 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती धावा 27 आहेत आणि शेवटचे 30 चेंडू शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही बडवायच्यात 42 धावा. म्हणजे हळूहळू कुठेतरी सामन्याचं 21 बदललं जात आहे. एक चांगली फलंदाजी करण्याचा निश्चित प्रयत्न आणि आता अनिकेत कड जसं मैदानाच्या मध्ये आलेलं तसं आपण पाहतो की शांत संयमी खेळी साखळीची एक ताकद, एक चांगली मास्टर माइंड आपण पाहतो की मैदानाच्या मध्ये म्हटलं जातं ना, तसं एक चांगल्या प्रकारची फलंदाजी कुठेतरी आपण पाहतो. महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर तिथून पुढे डावाला पुढे घेऊन जाण्याचा निश्चित प्रयत्न कसा करायचा हे त्यांच्या माध्यमातून आपल्याला अनिकेत कड यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि ते मात्र 24 मिनिटांमध्ये तुम्हाला 30 चेंडू आता इथे टाकायचे आहेत. त्यासाठी स्पीडअप करा, थोडासा आवाज द्या डीजे. अजूनही आपल्याला इथून पुढे 2 साबडे कव्हर करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप घ्या, थोडं सहकार्य करा मित्रांनो, कारण की आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो थोडीशी घाई करा, स्पीडअप घ्या. आजचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचे, त्यासाठी वेळ वाचवणं खूप गरजेचं राहणार आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होतीये. मोहसिन गिसरे सॉरी मोहसिन गिरासे 4थं षटक टाकण्यासाठी पुढे मार्गस्थ होत आहेत. 30 चेंडू 42 धावेची आवश्यकता असताना एक चांगला फटका खेळला आहे आणि तिथे मात्र थोडा फंबल पाहायला मिळतोय. अंबाजी देशमुख होता तिथे आणि चुकीचं रूपांतर धावेत होतंय. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 29 धावा धोपलकावरती असताना 3.1 षटकाचा खेळ संपलाय. शेवटचे 29 चेंडू आणि बडवायचे जोडीत 40 धावा. वाह, एक चांगला फटका पाहायला मिळतो तिथे. सिंगल मिळाली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आपल्या सगळ्याला. शेवटच्या 28 चेंडू शिल्लक असतील. बडवायचे 39 धावा. एक धाव घेण्याचा निश्चित प्रयत्न, कारण की आपण पाहतो की दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी सेट होत आहेत. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर श्रीनिवास 2 चेंडू खेळत 1 धाव बनवलेले आहे. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर अनिकेत कड आतापर्यंत 9 चेंडू खेळत 21 धावींची एक ताबडतोब फटकेबाजी आत्ता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. परंतु उजव्या एस्टेनच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू मुख्यपंच तिथे HD सर कळवत आहेत. अवंतर धाव वाईट चेंडू कळवलाय आणि तिथे अवंतर धावीच्या मदतीने वाढ होईल. अधोपलकावरती 31 धावा लागत असताना 32 धावा धोपलकावरती असताना शेवटचे 27 चेंडू 37 धावींची गरज. 27 चेंडू 37 धावींची गरज असताना सिंगल घेतल्यानंतर स्ट्राईक मध्ये अनिकेत कड. परंतु इथे पहा अनिकेत कड नावाचं वादळ इथे मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, थेट फेकू दिला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. येतो तिथे जानदार, रुबाबदार, दिमागदार षटकार 6 धावा.
हॅलो चेक. पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध बॉलरॉक तज्ञ आदरणीय पुरंदर तालुक्यातील बालरॉक तज्ञ आदरणीय प्रतीकजी बेमाडे सरांचं आगमन होत आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी मनस्वी मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाबीच्या मदतीने बाण धोपलकावरती नजर टाकून सामन्याचे 21 बदललं जाते. आता 2 धावा आल्यात आणि 40 धावा धोपलकावरती. शेवटचे 25 चेंडू आणि बडवायचे 29 धावा. त्यानंतर हलका खेळायला फटका होता. एकदा मिळतीये. एका धाबीच्या मदतीने वाढवत 4 षटकाचा खेळ संपला आणि धोपलकावरती 41 धावा. चे 24 चेंडू 28 धावीची गरज.
शेवटचे 24 चेंडू 28 धावेची गरज. 41 धावा धपलका भरतेत. पाचव्या षटकाला सुरुवात होती. 2 गडी बाद असताना पाचवं षटक टाकण्यासाठी पुढे मार्गस्थ होत आहेत डॉक्टर मंगेश सपकाळ आणि स्ट्राईक वरती असेल डॉक्टर अडिकेतकर. डॉ स्ट्राईकला डॉक्टर श्रीनिवास उभा असतील. चला सामना चालू करून घ्या. विनंती राहील फिल्डिंग टीम आपल्या टीमकडून थोडासा खूप उशीर होतोय, त्यासाठी वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला आहे आणि तिथे मात्र भारती सोनोग्राफी सेंटरचा एक सणसणी चौकार 4 धावा. जे काही डगआउट मध्ये खेळाडू बसलेले आहेत त्यांना एक सूचना येते, आपण ज्या नेलाला आहे परंतु पाणी वगैरे संपले असेल तर लगेच इकडे कळवा, त्यावेळेस व्यवस्था केली जाईल याची नोंद असू देत. वाह, काही फटका होता तिथे. चौकारा पाठोपाठ षटकार येतोय. एक मोठा हिट साठी षटकार. त्यानंतर स्वतःच्या पॉलोत्रोमध्ये आपण पाहतो की एक चांगली फीड पाहायला मिळेल मिडआउट मध्ये आणि त्यानंतर कोणती धाव असणार आहे. 51 धाबा धपलकावरती लागत असताना वाह, चांगला फटका होता. त्यानंतर आपण पाहतो की डीप विकेट मध्ये खेळाडू तैनात करून ठेवलाय. पा जागचा हलू शकला नाहीये, जागेमध्ये चेंडू आला आणि त्यानंतर एकच धाव मिळेल. एका धावीच्या मदतीने वाढ होत धोपलकावरती नजर टाकून 52 धाबा, शेवटचे 20 चेंडू आणि बनवायचे 17 धाबा. आणि ते मात्र क्लीन बॉल. शेवटचे 19 चेंडू सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 16 धावा. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला स्पीडअप करा. विनंती राहील थोडीशी घाई करायची आहे. तुम्हाला आम्ही वारंवार सूचना देतो, त्या सूचनेचं आपण पालन करा मित्रांनो. एक चांगल्या चेंडूला सरबत देण्याचा प्रयत्न केला. शुभम आलं होतं तिथे. शुभमनं पहिला चेंडू खेळला आणि त्यानंतर एक धाव घेतली आहे. 5 षटकाचा खेळ संपला तर धपलकावरती 54 धावा आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 15 धावा. चला पंचाला विनंती करतो की आता टीम मीटिंग नकोय. अजूनही आपण पाहतोय की 18 चेंडू शिल्लक आहेत आणि तुम्हाला शेवटचे 10 मिनिट शिल्लक आहेत. 10 मिनिटामध्ये तुम्हाला 18 चेंडू इथून टाकायचे आहेत, नाहीतर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. अंबाजी देशमुख आपण पाहतो की पुढे. हॅलो,
चौपट धावा दोपलकावरती असताना अंबाजी देशमुख पुढे येत आहेत आणि त्यानंतर स्ट्राईक मध्ये असेल शुभम मोहिते. इथे मात्र हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गोल आणि फलंदाज शुभम मोहिते बाद. बॅक टू द डगआउट. 8 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. सातारा संघाला सूचना आहे, 8 मिनिटाच्या आतमध्ये जर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली नाही तर एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फक्त 8 मिनिटे शिल्लक आहेत आणि तुम्हाला 3 षटके पूर्ण करायची. आपण पाहतो की आत्ताच राकेश आत्राम सरांनी सूचना दिलेली आहे. 8 मिनिट उर्वरित शिल्लक आहेत आणि तुम्हाला 3 षटक अजून टाकायचे आहेत. नो बॅटर्स मैदानाच्या शॉटमध्ये आल्यानंतर पाहूयात, परंतु एकच धाव मिळेल आणि आपण पाहतो की थ्रो आहे का नाही. तिसऱ्या पंचांकडे आता मागणी केलेली आहे. तिसरे पंच या. ओके, नॉन स्ट्राईक नेम बॅटर्स ऋषिकेश. शेवटचे 17 चेंडू 15 धावींची गरज. अजून आत्ताचा चेंडू काउंट व्हायचा शिल्लक आहे. नो चेंडू. 21 बदललं जात आहे. शेवटचे पहा अनिकेत कडसाठी आणि त्या संधीचं सोड आपल्या बॅटच्या साह्याने कशा प्रकारे करणार पाहूयात. चला स्पीडअप करा. बॉलर्स नेम निखिल चव्हाण. छप्पन्न धावा दोपलकावरती पडत असताना आपण पाहतो की आता शेवटचे 17 चेंडू 13 धावीची गरज. फ्री हिटचा करपूर समाचार. थेट फेकू दिला चेंडू सीमारेषा पार. धावा भेटतील 6. डॉक्टर अनिकेत कडच्या बॅट येतोय दिमागदार राजेशाही तडाखा षटकार. इथे मात्र शांत संयमी खेळी साकारत आपण पाहतो की नेत्र दीपक खेळी साकारत मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडू 47 धावेवरती नाबाद असणारा डॉक्टर अनिकेत कड
खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की सरांची खेळी आवडली असेल ना तर एक जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. आपण पाहतो की आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 षटकार 1 चौकार अशी खेळी त्यांची मैदानाच्या आतमध्ये राहिलेली आहे. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अनिकेत कड हे पुरंदर तालुक्यातले आहेत. पुरंदरचा धुरंदर म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबरीच पुरंदर तालुक्यातील खऱ्या अर्थानं त्यांची जन्मभूमी परंतु वाघोली ही कर्मभूमी आहे. आणि आज खऱ्या अर्थानं वाघोली संघाच्या माध्यमातून ते खेळताना पाहायला मिळत आहेत. तिथे मात्र सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या संख्येनं वाढवून धोपलकावरती नजर टाकूया. 64 धावा शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या अजूनही 5 धावा. या फलंदाजाकडे एक आपण पाहतो की एक शांत सैफी खेळी साकारण्याची एक ताकद खऱ्या अर्थानं त्यानं आतापर्यंत निर्माण केलेलं आहे. कसली गाई गडबड त्याच्या बॅटच्या संख्येनं पाहायला मिळाली नाहीये पहा. कारण की महत्वाचे काही फलंदाज बाद झाले होते. म्हणजे डावाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत प्रयत्न त्याला मैदानाच्या आतमध्ये शोधायचा होता आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटच्या संख्येनं पाहायला मिळतो. वाईट चेंडूची घोषणा आणि अवंतर धावीच्या मदतीने वाढ होतीये. धोपलकावरती गोलंदाज कळवतोय संकेत सर. 65 धावा शेवटचे 14 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे अजूनही 4 धावा. आणि त्यानंतर आपण पाहतो एक चांगला फटका. तिथे मात्र तितकं सुंदर असं प्रतिब क्षेत्ररक्षण झालंय. आपण पाहतोय की KRDDA वॉरियर्स टीमला विनंती राहील लगेच आपण तयारीमध्ये राहायचंय आणि आपले 11 शिलेदार घेऊन एका बळीनं मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. हा सामना संपल्यानंतर 66 धावा धोपलकावरती आहेत. शेवटचे 13 चेंडू आणि अजूनही बनवायच्या 3 धावा. परंतु आपण पाहतो की हलक्या हाताने खेळायला फटका ऋषिकेश यांनी परंतु एक चांगला चेंडू पॅकअप केला आणि तिथे मात्र षटकाची होते समाप्ती. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे अजूनही 3 धावा. शेवटचे 12 चेंडू 3 धावीची गरज. गोलंदाज ट्रॅक वरती बॉलर्स नेम वाह. मिडल स्टंपवरून जाणारा चेंडू गती परिवर्तन इथे आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 11 चेंडू विनायकचा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि मात्र शेवटचे 11 चेंडू आणि बनवायचे अजूनही 3 धावा. 20 चेंडू 49 धावा. डॉक्टर अनिकेत कड आतापर्यंत 49 धाव्यांवरती खेळतोय. परंतु इथे मात्र बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आणि त्याचबरोबर डीप लॉंग लेग फोडलाय आणि इथे मात्र पहा 21 चेंडू 53 धावीची नेत्रदीप खेळी साकारली आहे डॉक्टर अनिकेत कडनं. आणि त्याचबरोबरीच आपण पाहतो सामना जिंकलाय WDA अर्थात वाघोली डॉक्टर असोसिएशन टीम संघानं. जिंकलेल्या संघाचं स्वागत पराभव संघाचा आभार. आणि त्याचबरोबर सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच षटकार 2 चौकार 21 चेंडू 53 धावींची नेत्रदीपक खेळी साकारणारा WDA संघाचा हुकमे एक्का सन्माननीय डॉक्टर